बायबलमधील नाण्याची उपमा ही एक प्रसिद्ध रूपककथा आहे जी येशू ख्रिस्ताने सांगितली होती। ही कथा लूक या अध्यायामध्ये आहे। एका स्त्रीकडे 10 चांदीची नाणी होती। तिच्यातील एक नाणं हरवलं। ते हरवलं हे लक्षात येताच तिने दिवा लावला, झाडू घेऊन घरभर शोध घेऊ लागली। ती संपूर्ण घर स्वच्छ करत होती आणि काळजीपूर्वक त्या एका नाण्याचा शोध घेत होती। शेवटी तिला ते हरवलेलं नाणं सापडलं। मग तिने आपल्या शेजाऱ्यांना आणि मैत्रिणींना बोलावून आनंदाने सांगितले, माझं हरवलेलं नाणं मला सापडलं आहे। चला, माझ्यासोबत आनंद साजरा करा। येशू म्हणाला, जसं ती स्त्री हरवलेलं नाणं सापडल्यावर आनंद साजरा करते, तसंच परमेश्वराच्या राज्यात एक पापी माणूस पश्चात्ताप करतो तेव्हा स्वर्गात देवदूतांमध्ये मोठा आनंद होतो। या रूपकाचा संदेश, प्रत्येक माणूस देवासाठी मौल्यवान आहे। जसा एक नाणं हरवलेलं असूनही महत्त्वाचं असतं, तसंच एक पापी माणूसही देवासाठी अनमोल असतो। त्याचा पश्चात्ताप आणि देवाकडे परत येणं हे स्वर्गासाठी आनंदाचं कारण ठरतं। ही गोष्ट आपल्याला शिकवते की कोणताही हरवलेला जीव देवासाठी निरुपयोगी नाही, तो नेहमीच शोधला जातो आणि प्रेमाने स्वीकारला जातो।